आज श्रीची शाळा लवकर सुटणार होती, तर येता येता मनात इच्छा आली की काहीतरी चटपटीत खावं असं. तर नेहमी श्रीला हवं असतं काही ना काही चटपटीत शाळेतून घरी आल्यानंतर काहीतरी पाणीपुरी कर किंवा मॅगी कर, असं काही त्याचं काही ना काही त्याच्या डोक्यामध्ये रोज नवीन नवीन सुचत असतं. बऱ्याच गोष्टी मी घरीच बनवते, तर आज त्याला नाही तर मलाच खायची इच्छा होती, काय ते चटपटीत घरी गेल्यावर करावं म्हणून. तर शाळेतून त्याला घेऊन आले आणि मग चहा ठेवला एकीकडे आणि एकीकडे त्याच गरम पाणी थोडंसं बाजूला काढून ठेवलं आणि त्यामध्ये चिंच भिजायला घातली, म्हणजे गरम पाण्यामध्ये चिंच लगेच भिजते. तर चिंच छान अशी कुस्करून घेतली, त्यानंतर ती चिंच गाळून घेतली आणि पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा कुस्करून घेतली, म्हणजे त्यातला चांगला पल्प आहे ना चांगला निघतो. तर ते गाळून घेतलं आणि त्यामध्ये मग थोडंसं तिखट घातलं. त्यानंतर त्यामध्ये खजूर घालतात खरं तर, पण खजूर नाही त्यामुळे मी त्यामध्ये गूळ घालते. छान होतं गूळ घातल्यासुद्धा. आणि त्यामध्ये थोडंसं चाट मसाला घातला. हे सगळं मिक्स केलं आणि बाजूला ठेवून दिलं. हा चिंचेचा कोळ तयार झाला. तर ते भडंग मी हा 4-5 दिवसापूर्वी केला होता, पहिल्यांदाच केला होता, पण छान झाला होता. तर कुठली पण गोष्ट म्हणजे घरात खात असतील तरच मग करायची इच्छा होते. मला भडंग आवडतो, पण घरी कधी करायला बघितलं नव्हतं कारण कोण खात नव्हतं. पण थोडासा भडंग दिलेला होता कोणीतरी, तर तो शिल्लक होता. त्याची भेळ केलेली, तर ती मुलांना खूप आवडली आणि अगदी विकतसारखी भेळ झाली असं म्हणत होते. तर त्यानंतर त्यांनी सुरूच केलं की भेळ कर म्हणून. मग घरीच मी चिरमुरे आणून भडंग केला. तर आता ह्या भडंग मी 3 वाट्या घेतला तिघांपुरता आणि त्यामध्ये मग कांदा आणि कोथिंबीर चिरून ठेवलेला आधीच, तो मिक्स केला आणि त्यामध्ये मग चिंचेचा कोळ जो आहे तयार केला तो त्यामध्ये मिक्स केला. आणि सगळं मिक्स केलं की लगेच खायला घ्यायचं, नाहीतर मऊ पडतं. कशी झाली? अरे तिखट गोड आंबट कशी झाली प्रेम? चांगलं झाले.